संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, सर्वप्रथम तुम्हा सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, सध्याच्या या वर्षावास कालावधीमध्ये आपण प्रवचन मालिकेला सुरुवात केलेली आहे आणि या वर्षावासामध्ये एक नवीन विषय घेऊन आम्ही प्रवचन मालिकेला सुरुवात केलेली आहे। भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा या विषयांच्या अंतर्गत विविध मुद्द्यांना घेऊन या वर्षावासामध्ये ही प्रवचन मालिका आम्ही सुरू केलेली आहे। कारण बौद्ध धम्माचा इतिहास जाणणं फार महत्त्वाचं आहे। कारण आपल्या सर्वांना बाबासाहेबांचं एक वचन माहिती आहे की जे लोक इतिहास जाणत नाहीत ते लोक आपला इतिहास बनवू शकत नाहीत, घडवू शकत नाहीत। म्हणून बौद्ध म्हणून आपल्या सर्वांना आपला जो बौद्ध धम्म आहे, या बौद्ध धम्माचा इतिहास माहीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे बौद्ध धम्माच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण मुद्दा आपण आजच्या धम्मदेसनेमध्ये पाहणार आहोत। बाबासाहेब आंबेडकरांनी हा इतिहास लिहिलेलाच आहे। बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये प्राचीन धम्म संगीतींचा इतिहास सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे। कारण भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर विविध प्रकारच्या धम्म संगीती संपन्न झाल्या आणि या धम्म संगीतींच्या माध्यमातून धम्माचं आणि विनयाचं रक्षण करण्यासाठी भिक्षू संघाने मोठं धम्माचं काम केलेलं आहे। तर या धम्म संगीतींचा इतिहास आपण आज पाहणार आहोत। संगीती हा शब्द कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल, पण बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये संगीती जो शब्द आहे हा फार प्रसिद्ध आहे। संगीती याचा अर्थ होतो संगायन करणे। संगायन म्हणजे संग्रहित करणे, एका ठिकाणी येणे, एकत्रित होणे। जसं बघा, आपण बुद्ध विहारामध्ये एकत्रित झालो म्हणजे आपण संग्रहित झालो, याला म्हणतात संगायन। किंवा एखाद्या धम्म मेळाव्यामध्ये, धम्म परिषदेमध्ये भिक्खू संघ किंवा उपासक संघ एका ठिकाणी येतो, त्याला म्हणतात संगायन करणे, संग्रहित होणे। त्यामागचा उद्देश असतो की धम्म आणि विनयाचं रक्षण व्हावे, धम्माचा अधिकाधिक प्रचार व्हावा, प्रसार व्हावा, याकरिता विशिष्ट उद्देशाने
किंवा ध्येयाने एका ठिकाणी येऊन जे धम्माचं काम होतं त्याला म्हणतात संगायन करणे किंवा त्याला म्हणतात संगीती. तर अशा प्रकारच्या 3 प्राचीन धम्म संगीती बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये संपन्न झालेले आहेत. या 3ही धम्म संगीतींचा उद्देश होता धम्माचं आणि विनयाचं रक्षण करणे. जेव्हा जेव्हा धम्म आणि विनय संकटामध्ये होता, जेव्हा जेव्हा धम्म आणि विनय हा संकटामध्ये होता, तेव्हा तेव्हा भिक्षू संघाने पुढाकार घेऊन या धम्माचं रक्षण केलं, या विनयाचं रक्षण केलं. तर या धम्म आणि विनयाचं रक्षण करणाऱ्या या धम्म संगीती या भारत देशात आणि बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये संपन्न झालेली आहे. त्यापैकी पहिली जी धम्म संगीती आहे त्याचा इतिहास सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. पहिली धम्म संगीती कधी झाली, त्याच्यामध्ये कार्यवाही कशी झाली, कशा प्रकारे धम्म आणि विनयाचं रक्षण झालं, भिक्षू संघाने कसं रक्षण केलं आणि त्या पहिल्या धम्म संगीतीचा काय परिणाम झाला याबद्दल थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या धम्मदेशनेमध्ये आपण करणार आहोत. एक इतिहास आपल्या सर्वांनाच माहिती आहे. इसवी सन पूर्व 483 मध्ये भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. कुठे झालं महापरिनिर्वाण? कुशीनगरमध्ये. कुशीनगरमध्ये भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्याच वेळेला कुशीनगर ते पावा एका नगराचं नाव आहे. बघा, पावाचे जे मल्ल लोक होते त्यांना पण भगवान बुद्धांच्या अस्थी प्राप्त झाल्या होत्या, ते पावा शहर. त्याच दरम्यान जेव्हा बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं त्याच वेळेला कुशीनगर ते पावाच्या दरम्यान भंते महाकाश्यप त्यांच्या 500 भिक्खू संघासोबत प्रवास करीत होते. तर प्रवास करीत असताना समोरून त्यांना एक नग्न आजीवक येताना दिसला. त्या नग्न आजीवकाच्या हातामध्ये ब्रह्मकमळ होतं. ब्रह्मकमळ तुमच्याकडे आता आहेत का ना माहिती नाही. ते बघा, रात्रीला फुलतात ते ब्रह्मकमळ आणि दिवसाला असे झोपलेले असतात. बघितलं का तुम्ही? रात्र झाली त्याचे फुलतात बघा ते. तसं जर हातामध्ये ब्रह्मकमळ घेऊन तो येत होता तर भंते महाकाश्यप त्याला भेटतात, त्याला बोलतात की अरे आजीवका, तू आमच्या गुरुला ओळखतोस का? तर तो आजीवक म्हणाला, हो, मी तुमच्या गुरुला ओळखतो. भगवान बुद्ध तुमचे गुरु आहेत ना. आता हप्ताभरापूर्वी म्हणजे सप्ताहभरापूर्वी त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे आणि तिथूनच बघा हे ब्रह्मकमळ मी आणलेलं आहे. तेव्हा भंते महाकाश्यपांना समजलं की 7 दिवस होऊन गेले. भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण होऊन 7 दिवस होऊन गेले. तर आपणही कुशीनगरला गेलो पाहिजे आणि भगवान बुद्धांचं अंतिम दर्शन आपण केलं पाहिजे म्हणून ते मग कुशीनगरच्या दिशेने निघतात. पण भंते महाकाश्यपांसोबत जे 500 भिक्खू होते त्या 500 भिक्खूंपैकी एक भिक्खू होता, त्याचं नाव होतं सुभद्र. त्याचं नाव सुभद्र होतं. तो आनंद व्यक्त करू लागला, आनंदाने बोलू लागला. आनंद झाला त्याला, बुद्धांचा महापरिनिर्वाण झालं, त्याला आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये तो बोलू लागला, अरे अरे भिक्षूंनो, दुःख करू नका. अरे भिक्षूंनो, दुःख करू नका. चांगलंच तर झालं, बुद्ध श्रमण आपल्याला सोडून गेले. अरे चांगलंच झालं ना. आता आपण आपल्या मनानं वागू शकतो. आता आपल्याला टोकणारा, आपल्याला बोलणारा आता कोणी राहिलेलं नाही. जर नियमांचं पालन करायचं असेल तर करू आणि नियमांचं पालन करायचं नसेल तर करायचं नाही. आता आपल्या मनाने वागू आपण. विनयाचं पालन करायचं तर करू आणि विनयाचं पालन जर नाही करायचं तर करायचंच नाही. आपण आपल्या मनाने वागू शकतो कारण बुद्ध आता निघून गेलेले आहे. आनंद व्यक्त करा, आनंद व्यक्त करा. त्याचं हे बोलणं ऐकून भंते महाकाश्यप चिंतित झाले. अरे अरे अरे, हा भिक्षू कसा विनयाच्या विरुद्ध बोलतोय. विनय हा संकटामध्ये येत आहे, विनय संकटामध्ये येत आहे, अविनय वर येत आहे. धम्म संकटामध्ये येत आहे, अधम्म वर येत आहे. अरे धम्माचं आणि विनयाचं रक्षण झालं पाहिजे. त्यावेळेस तर भंते महाकाश्यप त्याला काही बोलत नाहीत.
कारण भगवान बुद्धांचं दर्शन घेणं अतिशय महत्वाचं होतं. ते कुशीनगरला निघून जातात, कुशीनगरला जातात, 7 दिवस होऊन गेलेले असतात. त्या लाकडांवरती भगवान बुद्धांचा देह ठेवलेला असतो आणि भगवान बुद्धांच्या शरीराला अग्नी देण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये एक बल असलं पाहिजे. असं सहज कोणी अग्नी देऊ शकत नाही. तुम्ही कितीतरी प्रयत्न केले, बुद्धाच्या शरीराला अग्निसंस्कार देता येत नाही. त्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये एक बल असलं पाहिजे. आणि हे जे बल आहे की भगवान बुद्धांच्या शरीराला अग्निसंस्कार देण्याचं बल फक्त आणि फक्त भंते महाकाश्यप यांच्यामध्ये होतं. भंते महाकाश्यपांमध्ये होतं. भंते महाकाश्यप पुढे येतात. अगोदर ज्या बाजूला भगवान बुद्धांचे पाय असतात त्या बाजूला त्रिवार अभिवादन करतात आणि त्यानंतर हात जोडूनच मनामध्ये कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना, धम्मानुपස්සना या 4 पसना करत करत त्या भगवान बुद्धांच्या शरणाची अशी 3 वेळ प्रदक्षिणा करतात. असा हात जोडून असं 3 वेळ पुन्हा प्रदक्षिणा करतात आणि पुन्हा पायाजवळ येतात, खाली बसतात, त्रिवार अभिवादन करतात. तर बघा म्हणजे बल किती महत्वाचं आहे. त्रिवार अभिवादन करतात तर भगवान बुद्धांच्या पायाजवळ जसं कोणीतरी एक दिवा लावला असेल तसा दिवा पेटला. एकदम छोटीशी वात लागली बघा, छोटीशी वात लागली आणि ती छोटीशी वात हळूहळू हळूहळू अशी मोठी होत गेली आणि वात अशी मोठी होत 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 हळूहळू लाकडाने पेट धरला आणि त्या अग्नीमध्ये भगवान बुद्धांचा अग्निसंस्कार सुरू झाला बघा. आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धांचा अग्निसंस्कार संपन्न झाला. अग्निसंस्कार झाला तेव्हा भंते महाकाश्यपांना आठवलं की आपण कुशीनगर ते पावाच्या दरम्यान प्रवास करीत होतो. तर जो सुभद्र नावाचा भिक्षू बघा आनंदी झाला होता बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्याचं ऐकल्यानंतर. तर भंते महाकाश्यप चिंता व्यक्त करतात आणि तिथे जमलेले जे कोणी भिक्षू होते त्या सगळ्या भिक्षूंना एकत्रित करतात आणि त्यांना याचना करतात, भिक्षूंनो, इथे जमलेले सगळे पूजनीय भिक्षू संघ हो, भिक्षूंनो ऐका, मी काय सांगतोय कृपया करून सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. मग सांगतात की भिक्षूंनो, मी जेव्हा कुशीनगर ते पावाच्या दरम्यान प्रवास करीत होतो तो सुभद्र नावाचा एक भिक्षू आनंद व्यक्त करत होता की बरं झालं बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, बरं झालं बुद्ध आपल्याला सोडून गेले, आता आपण आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो, विनयाचं पालन करायचं तर करू, नाही करायचं तर नाही करायचं, आपण आपल्या मनानं वागू शकतो, बरं झालं बुद्ध निघून गेले, बरं झालं बुद्ध निघून गेले. अशा प्रकारे तो सुभद्र बोलत होता. भिक्षूंनो बघा, भिक्षूंनो, जर असंच होत राहिलं तर धम्म आणि विनय संपून जाईल, धम्म आणि विनय नष्ट होईल. आपल्याला या धम्माचं आणि विनयाचं रक्षण करायचं आहे. एवढ्या अथक परिश्रमाने, अथक प्रयत्नातून भगवान बुद्धांनी या धम्माची स्थापना केली. अथक परिश्रमातून, प्रयत्नातून या विनयाची निर्मिती केली. धम्म आणि विनय संकटामध्ये आहे. त्यामुळे भिक्षूंनो, या धम्माचं आणि विनयाचं संगायन व्हावे. आला शब्द संगायन, संगायन व्हावे याकरिता मी सगळ्या भिक्खू संघाला याचना करीत आहे. तर भिक्षू संघाने साधुवाद दिला, कारण धम्माचं रक्षण झालं पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. धम्माचं आणि विनयाचं रक्षण झालं पाहिजे, कारण धम्मच आपल्या सर्वांचा कल्याणाचा मार्ग आहे, विनयचा आपल्या सर्व कल्याणाचा मार्ग आहे. तर मग भंते महाकाश्यप त्या सर्वांना याचना करतात आणि मग त्यांना याचना करतात की या संघामध्ये जेवढे पण अरहंत भिक्षू आहेत त्या सर्व भिक्षूंनी येणाऱ्या आषाढी पौर्णिमेला म्हणजे येणाऱ्या वर्षावासामध्ये राजगृहामध्ये एकत्रित व्हावे. कुठे? राजगृहामध्ये एकत्रित व्हावे. बुद्धाचं महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेला झालं. वैशाखच्या नंतर कोणती पौर्णिमा येते? चैत्र पौर्णिमा. चैत्राच्या नंतर आषाढ पौर्णिमा, म्हणजे बरोबर 2 महिन्याच्या नंतर वर्षावास सुरू होतं ना. तर बरोबर 2 महिन्याच्या नंतर जो वर्षावास सुरू होणार होता, तर मग भंते महाकाश्यप म्हणतात की सर्व भिक्षूंनी यापैकी 499 भिक्षूंची म्हणजे अरहंत भिक्षूंची निवड करण्यात आली होती. किती? त्या कुशीनगरमध्ये जमलेल्या 499 अरहंत भिक्षूंची निवड करण्यात आली
आणि मग यांनी याचना केली की या सर्व अरहंत भिक्षूंनी येणाऱ्या वर्षावासामध्ये राजगृहामध्ये एकत्रित व्हावं. 499 भिक्षू अरहंत होते. तर काही भिक्षूंना असं वाटलं, त्यांनी याचना केली भंते महाकाश्यपांना की पूजनीय भंते, हे जे आनंद आहेत, कोण भंते आनंद जे आहेत ते सर्वाधिक काळ भगवान बुद्धांसोबत राहिलेले आहेत, त्यांना सर्वाधिक उपदेश माहिती आहेत. त्यामुळे आम्ही याचना करतो की आपण आनंदाला सुद्धा या संगायनामध्ये सामील करून घ्यावं. द्वितीयंपी याचना करतो, तृतीयंपी याचना करतो. तर भंते महाकाश्यपांना असं वाटलं की ठीक आहे की आनंद सर्वाधिक काळ बुद्धासोबत राहिलेले आहेत, तर आपण त्यांना पण सामील करून घेतलं पाहिजे. साधुवाद देतात. पण आनंदाला तेव्हा समजते की 499 जे भिक्षू आहेत ते अरहंत आहे, पण आनंद अरहंत नव्हते. कारण त्यांचा सगळा वेळ भगवान बुद्धाच्या सेवेतच जायचा. त्यामुळे ध्यान मनन चिंतन करायला त्यांना वेळच मिळत नव्हता. ते सैक्ष्य होते. म्हणजे जे भिक्षू अरहंत नाही त्यांना सैक्ष्य म्हणायचे, सैक्ष्य भिक्षू. तर आनंदाने त्या रात्रीला असा विचार केला की अरे, मी अरहंत न होता या संगायनामध्ये सामील होणं हे काही योग्य नाहीये, हे काही योग्य नाही आहे. तर मी अरहंत झालो पाहिजे, मी अरहंत झालो पाहिजे, तेव्हाच मी त्या संगायनामध्ये सामील होईल, हे माझ्यासाठी चांगलं असेल, मंगलाचं असेल. तर त्या रात्रीला असं बेडवरती बसले आणि मनातल्या मनात विचार करत होते, मला अरहंत व्हायचंय, मला अरहंत व्हायचंय, मला अरहंत व्हायचंय, मला अरहंत व्हायचंय. तर मला म्हणजे काय, इथं मी विकार उत्पन्न झाला, मी, मला, माझं. ते दुःखमुक्तीच्या 4 पायऱ्या आहेत: श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहंत. तर अरहंत होण्यामध्ये त्यांच्यात जो मी होता ना, अहंभाव, त्याला म्हटलेला आहे मान, हा विकार आहे. त्यामुळे ते अरहंत होत नव्हते. कशामुळे? मला अरहंत व्हायचंय, मला अरहंत व्हायचंय, हा भाव त्यांच्यात उत्पन्न झाला. आणि हा भाव म्हणजे काय, मी, मला, माझं, हा मान विकार होता. त्याच्यामुळेच ते अरहंत होत नव्हते. रात्रीचा 3रा प्रहर सुरू झाला तरी पण अरहंत झाले नाही. तो मान विकार होता बघा, जो त्यांना अडथळा होता. तर असं म्हटलेलं आहे साहित्यामध्ये की असं बोलून चिंतन करून थकून गेले बिचारे. एवढे थकले की त्यांच्यातला जो मान विकार होता ना, तो पण थकला. एवढा थकला, हळू तो मान विकार त्या क्षणी नष्ट झाला. आणि असं साहित्यात सांगितलेलं आहे की 3ऱ्या प्रहरामध्ये जेव्हा त्यांना झोप लागली, तर असं आपल्या उजव्या कुशीवरची उशी ठेवलेली होती, आपलं डोकं असं उशीवर ठेवणारच, उशीवर डोकं आणखीन ठेवलं पण नाही, उशीवर डोकं ठेवलं पण नाही. तात्काळ त्या क्षणाला तो मानविकार नष्ट झाला आणि त्या क्षणाला ते अरहंत झाले. आणि जसं डोकं उशीवर ठेवलं अरहंत फळाला प्राप्त झाले. आनंद भंते अरहंत फळाला प्राप्त झाले, अरहंत झाले. आणि सकाळ झाली आणि मग ते अरहंत आनंद सुद्धा, म्हणजे ते 499 आणि आता अरहंत झालेले भंते आनंद, हे सगळे जण, हे जे 500 भिक्षू होते, हे सगळे राजगृहाला एकत्रित झाले वर्षावासासाठी. राजगृहामध्ये कशासाठी एकत्रित झाले होते? धम्म संगायन करण्यासाठी. आणि का? त्याचं कारण हे होतं, कारण त्यावेळेस राजा बिंबिसार सुद्धा मृत्यूला प्राप्त झाला होता, राजा प्रसेनजीत सुद्धा मृत्यूला प्राप्त झाला होता. फक्त एक राजाच होता, बौद्ध राजा अजातशत्रू. फक्त एकच राजा, बौद्ध राजा जिवंत होता. त्यामुळे या सर्व धम्म संगायनाची त्यानेच तयारी केली. तुमच्यापैकी जर कोणी राजगृहाला गेलं असेल तर राजगृहामध्ये वैभार पर्वत आहे. म्हणजे ते राजगृह जे आहे हे 7 प्रकारच्या पर्वतराजींनी वेढलेलं आहे आणि मधामध्ये ते राजगृह शहर आहे. तर त्या 7 पर्वतराजींपैकी एक पर्वतराजीचं नाव आहे वैभार पर्वत. त्या वैभार पर्वतालाच लागून सोनभंडार आहे. तुम्ही बघितलं का सोनभंडार? राजगृहमध्ये कधी गेलात तर सोनभंडार आहे. त्याच वैभार पर्वताच्या रेंजमध्ये सप्तपर्णी गुफा आहे. सप्तपर्णी गुफा, सप्तपर्णींची झाडं होती बघा तिथे. ते झाड असे असते, तुमच्याकडे असेल एखादं झाड तर बघा, एका फांदीला फक्त 7च पाने येतात.
7च पान येतात, 8वं पान पण नाही. त्याला सप्तपर्णीचं झाड म्हणतात. ते सप्तपर्णीची झाडं होती, त्यामुळे त्या गुफेला सप्तपर्णी गुफा म्हणायचे. तर त्या वैभार पर्वताच्या सप्तपर्णी गुफेच्या अगदी पुढे सुंदर असा मंडप टाकला राजा अजातशत्रूने. ते पण वॉटरप्रूफ, कारण वर्षावा सुरू होणार होते ना, पाऊस जर पडला तर त्रास होईल, अडचण होईल, म्हणून वॉटरप्रूफ त्याने मंडप टाकला. सगळ्या प्रकारची तयारी केली आणि सगळी तयारी झाली. आषाढ पौर्णिमा आली, वर्षावासाला सुरुवात होणार आहे. ते सगळे 500 भिक्षू वैभार पर्वताच्या त्या सप्तपर्णी गुफेच्या त्या पुढे असलेल्या मंडपामध्ये एकत्रित झाले आणि एकत्रित झाल्यानंतर त्या सगळ्या भिक्षूंमध्ये चर्चेला सुरुवात झाली. हे होतं बौद्ध धम्मातील प्रथम धम्म संगायन, किंवा यालाच म्हणतात प्रथम धम्म संगीती. या संगीतीचे अध्यक्ष होते भंते महाकाश्यप. भंते महाकाश्यप अध्यक्ष होते, मोठ्या आसनावरती बसले आणि त्यांच्या पुढे ते बाकीचे भिक्षू 500 भिक्षू उपस्थित होते. त्या भंते महाकाश्यपांनी त्या भिक्षू संघामध्ये असलेले एक भिक्षू होते, त्यांचं नाव होतं उपाली. उपाली तुम्ही वाचलं असेल ना, उपाली नावी, जे 7 शाक्य राजकुमाराची दीक्षा झाली त्यांच्या सोबत त्यांच्या अगोदर उपाली नावीची पण दीक्षा झाली. बघा ती सगळी कथा, तो सगळा इतिहास बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथामध्ये आहे. तेच नावी समाजाचे उपाली होते, जे भिक्षू झाले होते. तर भगवान बुद्धाने त्यांचा गौरव केला. गौरव काय केला तर विनयधर भिक्षूंमध्ये जे अग्र आहेत ते माझा बुद्ध पुत्र उपाली आहे. म्हणजे उपाली भंते जरी नावी समाजाचे होते, बघा तो धम्माचं चिंतन मनन करून ते बुद्धाच्या विनयामध्ये अग्र झाले होते. बघा, तर भंते महाकाश्यप उपाली भंतेना उभं करतात आणि त्यांना म्हणतात की आयुष्यमान जर संघाची जर इच्छा असेल तर मी आयुष्यमान उपालीला विनयाबद्दल प्रश्न विचारू इच्छितो. तर मग संघाने साधुवाद दिला आणि मग साधुवाद दिल्यानंतर भंते महाकाश्यप विनयाबद्दल प्रश्न विचारतात भंते उपालींना. तर बघा, भिक्षू संघाचे काही विनय आहेत. जर तुमच्यापैकी जर कोणी विनयाचं वाचन करणारं असेल तर विनय पिटक नावाचा ग्रंथ आहे. आपले जे ग्रंथ आहेत त्याला आपण त्रिपिटक म्हणतो ना. आपले त्रिपिटक आहे, म्हणजे 3 पेट्या, 3 ग्रंथ, सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. तर या 3ही पुस्तकांचं, या 3ही ग्रंथांचं संगायन कसं झालं हा तो इतिहास आहे. बघा, तर भंते महाकाश्यप विनयाबद्दल उपाली भंतेना विचारतात. पहिला प्रश्न विचारतात की आयुष्यमान सांगा की पहिली पाराजिका कुठे संपन्न झाली. पाराजिका हा भिक्षूंसाठी केलेला विनय आहे. तसे भिक्षूंचे एकूण 227 विनय आहेत. तुमचे किती आहे? तुमचे विनय आहेत ना, 5 विनय आहेत की नाही? पंचशील तुमचे विनय आहेत ना, त्याचं पालन करायचं तुम्हाला, ते तुमचे विनय आहेत. पौर्णिमेला अमावस्येला अष्टशील आहे, हा तुमचा विनय आहे. भिक्षूंचे 227 विनय आहेत. त्याच्यामध्ये पाराजिका, संघ दिसेसा, निसग्य, पाचतीय, अधिनस्त, अधिसमस्त, अधिकरणस्थ असे काही विनय आहेत. बघा, या विनयांपैकी सुरुवातीचे जे 4 विनय आहेत त्याला म्हटलेलं आहे पाराजिका. काय म्हणतात? पाराजिका. आणि पाराजिका या शब्दाचा अर्थ होतो पराभव होणे. 4 विनय सांगितले याच्यामध्ये. म्हणजे जर कोणी भिक्षू या 4 विनयांचं भंग करत असेल तर तो चिवराच्या पात्रतेचा राहत नाही, तो चिवर घेण्यास पात्र राहत नाही, तो पराजित होतो, त्याचा पराभव होतो. म्हणून त्या विनयाला 4 प्रकारच्या पाराजिका आहेत, त्याला 4 पाराजिका म्हणतात. तर कोणत्या? तर मग महाकाश्यप म्हणतात आयुष्यमान पहिली पाराजिका कुठे संपन्न झाली? उपाली म्हणतात भंते पहिली पाराजिका राजगृहामध्ये संपन्न झाली. पुन्हा प्रश्न विचारतात कोणाबद्दल संपन्न झाली, कोणाबद्दल पाराजिका केली? मग उपाली भंते म्हणाले की भंते सुदीन्न
कलंदपुत्त या भिक्षुप्रती, या भिक्षूबद्दल पहिली पराजिका भगवान बुद्धांनी निर्माण केली. कशाबद्दल निर्माण केली? पुन्हा उत्तर देतात, मैथुन धर्माबद्दल पहिली पराजिका सांगितलेली आहे. मैथुन धर्म म्हणजे कामतृष्णेच्या अधीन होऊन व्यभिचार करणे, कामतृष्णेच्या अधीन होऊन शारीरिक कामभोग घेणे, याला म्हणतात मैथुन धर्म. जर कोणी भिक्षू मैथुन धर्म करत असेल तर तो चिवराच्या पात्रतेचा राहत नाही, त्याचा पराभव होतो. लगेच ही पहिली पराजिका सांगितली, पुन्हा प्रश्न विचारतात की आयुष्यमान दुसरी पराजिका कुठे संपन्न झाली? पुन्हा सांगतात उपाली भन्ते दुसरी पराजिका सुद्धा राजगृहामध्ये संपन्न झाली, वेळुवनात. कोणाबद्दल संपन्न झाली? सांगतात उपाली भन्ते दुसरी पराजिका धनीय कुंभकार भिक्षूमुळे संपन्न झालेली आहे. कशाबद्दल संपन्न झाली? तर सांगतात दुसरी पराजिका चोरी याबद्दल संपन्न झालेली आहे. जर कोणी भिक्षू चोरी करत असेल, ही दुसरी पराजिका आहे, तर बुद्ध म्हणतात जर कोणी भिक्षू चोरी करत असेल तर तो चिवराच्या पात्रतेचा राहत नाही, त्याचा पराभव होतो. पुन्हा तिसरा प्रश्न विचारतात, आयुष्यमान तिसरी पराजिका कुठे संपन्न झाली? पुन्हा सांगतात बघा भन्ते तिसरी पराजिका वैशालीमध्ये संपन्न झाली. पुन्हा विचारतात कोणाबद्दल? भन्ते अनेक भिक्षूंना घेऊन बुद्धाने ही तिसरी पराजिका तयार केलेली आहे. कशाबद्दल आहे? तर पुन्हा सांगतात भन्ते तिसरी पराजिका ही आहे मनुष्याचा वध करण्याबद्दल, नरहत्या, मर्डर करणे. जर कोणी भिक्षू नरहत्या करत असेल किंवा एखाद्या मनुष्याची हत्या करत असेल तर तो चिवराच्या पात्रतेचा राहत नाही, त्याचा पराभव होतो. ही तिसरी पराजिका आहे. पुन्हा भन्ते महाकाश विचारतात, आयुष्यमान सांगा चौथी पराजिका कुठे संपन्न झाली? उपाली भन्ते म्हणतात भन्ते चौथी पराजिका वैशालीमध्ये संपन्न झाली. कुणाबद्दल संपन्न झाली? पुन्हा सांगतात वग्गु मुदा तीरवासी भिक्षूंबद्दल. हे वग्गु मुदा एका नदीचं नाव आहे, वग्गु मुदा नदीचं नाव आहे. त्याच्या तीरावर राहणाऱ्या भिक्षूंना म्हणायचे वग्गु मुदा तीरवासी भिक्षू. तर कोणाबद्दल झाली? वग्गु मुदा तीरवासी भिक्षू बद्दल संपन्न झाली. पुन्हा प्रश्न विचारतात कोणती आहे चौथी पराजिका? मग भन्ते सांगतात, उपाली सांगतात की भन्ते उत्तर मनुष्य धर्माबद्दल भगवान बुद्धांनी चौथी पराजिका सांगितलेली आहे. उत्तर मनुष्य धर्म काय आहे? म्हणजे कोणी कोणी म्हणतात ना माझ्यामध्ये दिव्य शक्ती आहे म्हणतात, लोकोत्तर धर्म माझ्यामध्ये आहे म्हणतात. तर जर कोणी भिक्षू असं म्हणत असेल की माझ्यामध्ये दिव्य शक्ती आहे, माझ्यामध्ये अलौकिक शक्ती आहे, मी गायब होऊन दाखवू शकतो, मी हवेमध्ये चालू शकतो, मी पाण्यावर चालू शकतो, असं कोणी म्हणतात ना. जर कोणी भिक्षू असं म्हणत असेल ना की माझ्यात उत्तर मनुष्य धर्म आहेत तर ती त्याची पराजिका होते. तो चिवराच्या पात्रतेत राहत नाही, तो पराजित होतो. अशा प्रकारे भन्ते महाकाश्यपांनी उपाली भन्तेंना पराजिकांच्या 4 पराजिकांचे प्रश्न विचारले. असं करता 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 एक एक प्रश्न भन्ते महाकाश्यप विनयाबद्दल प्रश्न विचारायचे आणि उपाली भन्ते त्याचं उत्तर द्यायचे. असं प्रश्न विचारत 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 असे एकूण 227 प्रश्न विचारले. किती? 227 विनयासंबंधी प्रश्न विचारले आणि त्या 227 विनयासंबंधी प्रश्नांचं उत्तर उपाली भन्तेने दिलं आणि अशा प्रकारे 227 विनयांचं संगायन झालं. त्यानंतर भिक्षुणीबद्दल विचारलं, भिक्षुणींच्या पराजिका विचारल्या, भिक्षुणींच्या संगदिसेसा विचारल्या, भिक्षुणींचे विनय विचारले. असे एकूण 311 प्रश्न विचारले. जसे भिक्षूंचे 227 विनय आहेत, भिक्षुणी ज्या असतात ना माताजी, भिक्षुणींचे सुद्धा 311 विनय पिटकात सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे भिक्षूंचे 227 विनय आणि भिक्षुणींचे किती? 311 विनय त्या ठिकाणी संगायन झालं. त्यानंतर मग लागला नंबर आनंद भन्तेंचा.
मग भंते महाकाश्यप आनंदाला बोलतात की जर संघाची इच्छा असेल तर मी आनंदाला सुत्ताबद्दल विचारू इच्छितो. संघाने साधुवाद दिला आणि मग भंते महाकाश्यप आपल्या आनंद भंतेला विचारतात की आनंद भंते सांगा, ब्रह्मजाल सुत्त कुठे उपदेशित केलेलं भगवान बुद्धांनी? ब्रह्मजाल सुत्त कधी ऐकलं का तुम्ही? नसेल ऐकलं ना? ब्रह्मजाल सुत्त आहे बघा त्रिपिटकामध्ये सर्वात कठीण. तुम्ही धम्मचक्र प्रवर्तन ऐकलं असेल ना, म्हणजे बोल केलं असेल पठण. किती मोठं आहे बघा ते जर बोलायला बसलो आपण तर कमीत कमी अर्धा तास लागतो ना, अर्धा पाऊण तास. त्याच्यापेक्षा मोठं एकदम दीर्घ सुत्त आहे पहिलंच, त्याला म्हटलं ब्रह्मजाल सुत्त. अतिशय कठीण आहे बघा, खूप कठीण आहे. म्हणजे एवढं कठीण आहे असं सांगितलं साहित्यामध्ये की जेव्हा भगवान बुद्धांनी ब्रह्मजाल सुत्ताचा उपदेश केला होता ना, तेव्हा भिक्षूंना पण समजलं नव्हतं. भिक्षू असेच पाहत होते भगवान बुद्धांकडे की बुद्ध काय सांगतात म्हणून. भिक्षूने साधुवाद पण दिला नव्हता भगवान बुद्धाच्या उपदेशाला. एवढा तो उपदेश कठीण आहे. तर भंते महाकाश्यप विचारतात की सांगा, ब्रह्मजाल सुत्त कुठं उपदेशित केलेला आहे? तर मग आनंद भंते म्हणाले, भंते राजगृह ते नालंदाच्या दरम्यान प्रवास करीत असताना भगवान बुद्धांनी ब्रह्मजाल सुत्ताचा उपदेश केला. कुणाबद्दल उपदेश केला? तर पुन्हा सांगतात, सुप्रिय परिव्राजक आणि ब्रह्मदत्त यांच्यामध्ये वाद सुरू होता. यांना उद्देशून भगवान बुद्धांनी ब्रह्मजाल सुत्ताचा उपदेश केला. मग सगळं विचारलं, त्याची कथा कशी आहे, त्याच्यात काय सांगितलेलं आहे, हे सगळं विचारलं. ते सगळं विचारून झालं. पुन्हा विचारतात की भंते आनंद सांगा, सामान्य फल सुत्ताचा उपदेश कुठं केला? आनंद भंते म्हणतात की भंते सामान्य फल सुत्ताचा उपदेश राजगृहामध्ये जीवकाच्या आम्रवनामध्ये केला. जीवकाने जे आम्रवन दान दिलं होतं ना, आम्रवन, त्याच्यामध्ये तिथे उपदेश केला. कोणाला उद्देशून उपदेश केला? पुन्हा सांगतात आनंद भंते अजात शत्रूला उद्देशून हा सामान्य फल सुत्ताचा उपदेश केलेला आहे. आणि अशा प्रकारे मग कोणता उपदेश केला, त्याच्यामध्ये काय सांगितलं, कोणते तत्व आहे, हे सगळं विचारपूस केली. सगळं विचार प्रश्न विचारत भगवान बुद्धांचे एकूण 82,000 सुत्तांचं संगायन झालं. किती? एकूण 82,000 सुत्तांचं संगायन झालं. विचार करा बघा, 82,000 नंबर आपल्याला आठवून राहत नाही, राहतात का? आनंद भंतेंना 82,000 सुत्त मुखपाठ होते. जे भिक्षू असे होते की त्यांना बुद्धाचे सगळे सुत्त पाठ होते, त्यांना भनक म्हणायचे. अशा भिक्षूंना भनक म्हणायचे. बघा 82,000 सुत्ताचं संगायन झालं. तुम्हाला वाचून दाखवतो शॉर्टमध्ये. जे दीर्घ सुत्त होते, ज्याला धम्मचक्र सुत्त आहे की नाही, तसे दीर्घ सुत्त असे 34 दीर्घ सुत्तांचं संगायन झालं. त्यांना म्हटलं दीघ निकाय. त्यानंतर 153 सुत्त जे मध्यम प्रतीचे होते, अशा 153 सुत्तांचं संगायन झालं. त्याला म्हणायचे मध्यम निकाय. त्यानंतर जे 2-3 सुत्तांचं मिळून एक सुत्त होतं, असे जवळपास 7,762 सुत्त होते. त्याला म्हटलं संयुक्त निकाय. त्यानंतर छोटे असे वेगवेगळे अंग पाठ करून बुद्धाने छोटे उपदेश केले, अंग करून. असे एकूण 9,557 उपदेश आहेत. त्याला म्हटलं अंगुत्तर निकाय. समजलं? हे सुत्त पिटकातले 4 भाग झाले. आणखीन एक भाग होता खुद्दक निकाय. हे खुद्दक निकाय जे आहे, याच्यामध्ये आणखीन 15 ग्रंथ आहेत. 15 ग्रंथ म्हणजे दीघ निकाय झालं, मध्यम निकाय झालं, संयुक्त निकाय झालं, अंगुत्तर निकाय झालं, खुद्दक निकाय. त्याच्यामध्ये छोटे असे 15 ग्रंथ आहेत. हे कोणते ग्रंथ बघा, तुम्हाला सांगतो, वाचून दाखवतो. हे बघा, धम्मपद, उदान, इतिउत्तक, सुत्त निपात, विमानवत्थू, पेतवत्थू, थेर गाथा, थेरी गाथा, जातक, निद्देश, पटिसंबिधा मग्ग आणि चर्या पिटक. असे हे छोटे ग्रंथ बघाय. त्यापैकी काही ग्रंथ तुम्ही वाचले असाल ना. धम्मपद,
वाचत धम्मपद वाचा, छोटं पुस्तक आहे, चांगलं पुस्तक आहे. असे छोटे छोटे 15 ग्रंथ आहेत बघा. असे हे सगळे मिळून 82,000 सुत्तांचं संगायन या धम्म संगीतीमध्ये झालं. आणि भगवान बुद्धांचे जे अग्रश्रावक होते त्यांचे 2,000 उपदेश होते. अशा प्रकारे भगवान बुद्धांची किती 82,000 उपदेश आणि भगवान बुद्धांच्या अग्रश्रावकांचे 2,000 उपदेश, असे एकूण 84,000 उपदेशांचं संगायन या धम्म संगीतीमध्ये झालं. किती 84,000 धम्म सुत्तांचं संगायन झालं, ज्याला आपण धम्मस्कंद म्हणतो. भगवान बुद्धांचे 84,000 धम्मस्कंद, त्याच्यापैकी 21,000 सुत्तपिटकाचे उपदेश आहेत, 21,000 विनयपिटकाचे उपदेश आहेत आणि 46,000 हे अभिधम्म पिटकाचे उपदेश आहेत. एवढं महान त्रिपिटक आहे बघा आपलं, किती महान आहे बघा. असे 84,000 सुत्तांचं संगायन झालं. त्याच्यानंतर पुन्हा भंते महाकाश्यप म्हणतात, आनंद तुमच्यावरती काही दोष आहेत. म्हणजे आनंद जरी अनंत होते ना, पण त्यांच्यावरती दोषारोपण केला होता बघा महाकाश्यपांनी. भंते महाकाश्यप म्हणतात की आनंद तुमच्यावरती 4 प्रकारचे दोषारोपण करण्यात येत आहे. आनंद भंते म्हटले, कोणते दोष आहेत? असं मी काय केलं माझ्यावरती तुम्ही दोष लावताय? तर भंते महाकाश्यप म्हणतात की एकदा तुम्ही श्रावस्तीमध्ये वर्षावासाच्या दरम्यान भगवान बुद्धांची जी वर्षासाठी होती तिला पायाखाली घेऊन तुम्ही शिवलं. वर्षासाठी म्हणजे भिक्षूंना एक एक्स्ट्रा कपडा असतो, लुंगी पेक्षा पण छोटा असतो बघा, आंघोळ करण्यासाठी, त्याला वर्षासाठी असं म्हणतात. ते गुडघ्यापर्यंतच तो कपडा असतो, लुंगीसारखा घालावा लागतो, त्याला वर्षासाठी म्हणतात. तर काय आरोप लावला, दोष काय लावला की तुम्ही बुद्धाची वर्षासाठी पायाखाली घेऊन शिवली होती, हा तुमचा दोष आहे. आनंद भंते म्हणाले, भंते मी बुद्धांचा अपमान करण्यासाठी किंवा त्यांचा अगौरव व्हावा यासाठी ती वर्षासाठी पायाखाली घेतली नव्हती, तसा माझा काही उद्देश नव्हता. पण तरी संघाला जर वाटत असेल की माझा दोष आहे तर मी संघाला माफी मागतो. तर बघा इतक्या नम्रपणे माफी मागितली. संघाने त्याला आनंदाची त्या दोषातून मुक्तता केली. पुन्हा भंते महाकाश्यप म्हणाले की आनंद, जेव्हा भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं तर तुम्ही स्त्रियांना भगवान बुद्धांचं दर्शन घेण्यासाठी उत्सुकता दाखवली. त्यामुळे स्त्रियांच्या अश्रूंमुळे भगवान बुद्धांचं चिवर भिजलं, भगवान बुद्धांचं शरीर पण भिजलं. हा तुमचा दोष आहे आनंद. आनंद म्हणतात की भंते त्या म्हणजे भगवान बुद्धांचं अंतिम दर्शन सर्वांना व्हावं तसं स्त्रियांना पण व्हावं, हा माझा शुद्ध उद्देश होता. यासाठी मी स्त्रियांना जवळ जवळ जाऊ दिलं, बुद्धाचं दर्शन करू दिलं. पण तरी जर संघाला वाटत असेल की हा माझा दोष आहे तर मी संघाला माफी मागतो. तर महाकाश्यप होते, तर संघाने त्या दोषातून सुद्धा आनंदाची मुक्तता केली. पुन्हा महाकाश्यप म्हणतात की आनंद, तुम्ही भगवान बुद्धांना याचना केली नाही की जेव्हा बुद्धानं महापरिनिर्वाणाची घोषणा केली माघ पौर्णिमेला वैशालीमध्ये, आनंदच होते सोबत, दुसरं कोण नव्हतं. तर जेव्हा बुद्धानं महापरिनिर्वाणाची घोषणा केली तर तुम्ही याचना केली नाही की भगवान काही कल्पभर आणखी थांबा ना, आताच महापरिनिर्वाण करू नका, तुम्ही याचना केली नाही, हा तुमचा दोष आहे. आनंद म्हणाले, भंते त्यावेळेस माझ्या मनामध्ये मारसेना उत्पन्न झाली होती, त्यामुळे ते मला काही सुचलंच नाही की बुद्धांना अशी याचना करायला पाहिजे. पण तरी संघाला जर माझा दोष वाटत असेल तर मी माफी मागतो. तेव्हा संघाने या आरोपामधून, या दोषातून पण आनंदाची मुक्तता केली. आणखी चौथा आरोप लावला जातो. आनंद महाकाश्यप म्हणतात की आनंद, तुम्ही म्हणजे वैशालीमध्ये भगवान बुद्धांना स्त्रियांना पण दीक्षा देण्यासाठी उत्सुकता निर्माण केली होती, हा तुमचा दोष आहे. आनंद भंते म्हणाले की भंते, यामध्ये माझा तर काही दोष वाटत नाही आहे, कारण ती महाप्रजापती गौतमी हिने स्वतःचं दूध पाजून भगवान बुद्धाला लहानाचं मोठं केलं
कारण महामाया देवी तर लहान म्हणजे बुद्ध लहान असतानाच मरण पावली होती. महाप्रजापती गौतमी लालन पालन केलं, त्यामुळे मला असं वाटलं की तिने एवढा मोठा त्याग केला तर किमान तिने सुद्धा पर्वज्य घेऊन ध्यान मनन चिंतन घेऊन तिने दुःखमुक्त व्हावं या शुद्ध उद्देशाने मी हे केलं. पण तरी संघाला जर वाटत असेल की यामध्ये माझा दोष आहे तर संघाला मी माफी मागतो. तर संघाने बघा तेव्हा पण माफ केलं, दोषातून मुक्तता केली. अशा प्रकारे या चारही दोषांमधून आनंदाची मुक्तता झाली. पण त्यानंतर पण आनंद भंते म्हणाले की मी संघाला एक सूचित करू इच्छितो की जेव्हा भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण होत होतं तेव्हा महापरिनिर्वाणाच्या अगोदर भगवान बुद्ध मला असे म्हणाले की माझ्या महापरिनिर्वाणानंतर जो छन्न आहे त्याला ब्रह्मदंड द्यायचा. संघाने छन्न भगवान बुद्धांचा सारथी सेवक होता ना, तो छन्न त्याला ब्रह्मदंड देण्यासाठी भगवान बुद्धाने सांगितलं होतं. ब्रह्मदंड म्हणजे काय? विनय आहे, तो एक विनय सांगितलेला आहे. ब्रह्मदंड म्हणजे जर एखाद्याला ब्रह्मदंड द्यायचा असला तर त्याने तुम्हाला कितीही बोलो त्याचं ऐकायचं नाही. त्याने किती शिव्या दिल्या तरी ऐकायचं नाही. ना त्याला बोलायचं नाही, ना त्याच्याशी कोणता व्यवहार करायचा, त्याला सोडून द्यायचं. म्हणजे काय? याला म्हणतात ब्रह्मदंड. आपण करतो ना व्यवहारामध्ये एखाद्यासोबत, नाही त्याला बोलणंही नको, त्याच्याशी कोणता व्यवहारही नको, जाय तिकडे, मी काहीच करत नाही, तुला जसं वागायचं वाग, जसं जगायचं जग, मला काही घेणं देणं नाही. याला म्हणतात ब्रह्मदंड आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये, आहे की नाही? तर त्या छन्नाला ब्रह्मदंड देण्यासाठी सांगितलं बुद्धानं. का? तर छन्नामध्ये अहंकार निर्माण झाला होता की मी बुद्धाचा सेवक आहे, मी बुद्धाचा सारथी आहे, असा अहंकार निर्माण झाला होता. मोठे भंतेला पण तो मोठे भंते जरी आले तरी त्याला मान देत नव्हता. छोटा सामने आला मग तर त्याला सोडूनच द्या. तर त्याचा अहंकार होता बघा तो. तर त्याला ब्रह्मदंड देण्यासाठी आनंद भंते राजगृहावरून कौशंबीला जातात आणि कौशंबीला जाऊन तिथे घोषिताराम नावाचं विहार होतं, तिथे जातात. त्या छन्नला म्हणतात की अरे छन्ना, अशा प्रकारे राजगृहामध्ये संगीतीमध्ये निर्णय झाला की तुला ब्रह्मदंड द्यायचा आहे. याला पण माहित नव्हतं ब्रह्मदंड काय आहे. आनंद म्हणते हे ब्रह्मदंड काय आहे? तर आनंद म्हणते म्हणतात तुला जसं वागायचं वाग, तुला जे बोलायचं बोल, तुला जसं जगायचं जग. आमच्यातला कोणताच भिक्षू तुला बोलणार नाही, तुझ्याकडे पाहणारे नाही, तुला जसं जगायचं जग. एवढं ऐकल्याबरोबर त्याला टेन्शन आलं. अरे असं कसं, मी ते एकटाच राहील ना, मग मी ते एकटाच पडणार आहे. नाही असं करू नका. त्याला टेन्शन आलं, तो चिंतन करू लागला की असं कसं माझ्याकडून दोष घडला. आणि बघा त्या रात्रीला त्याने एवढं चिंतन केलं त्या ब्रह्मदंडाचं की माझ्याकडून काय दोष घडलेला आहे. चिंतन करता 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 तो पण रात्रीच्या प्रहरामध्ये तोही अरहंत झाला. जेव्हा अरहंत झाला दुसऱ्या दिवशी आनंद भंतेंकडे आला, हात जोडून म्हणतो की भंते मी अरहंत झालो, आता तरी या ब्रह्मदंडातून माझी मुक्तता करा. आनंद भंते म्हणतात अरे छन्ना, तू जेव्हा अरहंत झाला ना त्याच वेळेला ब्रह्मदंडातून तुझी मुक्तता झाली. तू चिंता करू नको, तुझ्यावरचा ब्रह्मदंड आता नष्ट झालेला आहे. तर अशा प्रकारे बघा छन्न सुद्धा त्या ब्रह्मदंडातून मुक्त झाला. तर ही प्रथम धम्म संगीतीची ही सगळी कार्यवाही बघा त्यावेळेला संपन्न झाली. तर या धम्म संगीतीमधून काय परिणाम झाला तर बघा धम्म संगीतीमध्ये एकतर विनय पिटकाचं संगायन झालं. कोणी केलं विनय पिटकाचं संगायन? भंते उपाली यांनी केलं. त्यानंतर सुत्त पिटकाचं संगायन झालं. कोणी केलं? भंते आनंदाने केलं. त्यासोबत भंते आनंदाची सुद्धा दोषातून मुक्तता झाली आणि छन्न सुद्धा ब्रह्मदंडातून मुक्त झाला बघा. आणि सर्वाधिक महत्वाचं प्रथम धम्म संगीतीमध्ये सर्वात महत्वाचं कार्यवाही झाली ते म्हणजे भगवान बुद्धांच्या एकूण 84,000 सुत्तांचं संगायन झालं. अशा प्रकारे प्रथम धम्म संगीतीमध्ये भगवान बुद्धांच्या विनयाचं आणि धम्माचं रक्षण झालं बघा. या कारणांमुळे ही धम्म संगीती बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये सर्वाधिक महत्वाची आहे.
तर अशा प्रकारे हा इतिहास सुद्धा आपण सर्वांनी लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. या धम्मसंगीतीमध्ये 500 अरहंत भिक्षू होते, म्हणून या धम्मसंगीतीला पंचशतिका असं म्हणतात. पंचशतिका म्हणजे 500, कारण 500 अरहंत भिक्षू होते ना, म्हणून त्याला पंचशतिका म्हणतात. आणि हा सगळा जो इतिहास आहे बघा, हा सगळा इतिहास त्रिपिटकामध्ये आहे. विनय पिटकाचा जो चौथा ग्रंथ आहे चुल्लवग्ग, त्या चुल्लवग्गामध्ये 11वं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये पंचशतिका म्हणजे 500 अरहंत भिक्षूंची परिषद म्हणजे कुठली प्रथम धम्म संगिनी. आपण ते नक्की वाचावं. हा अतिशय प्रेरणादायी इतिहास आहे, आपल्या सर्वांसाठी आहे. तर आजच्या धम्मदेशनेमधून आपण सर्वांनी हा बोध घ्यावा. सरते शेवटी तुम्हा सर्वांप्रती मी पुनश्च एकदा अनंत मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.